मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 8 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर विद्यमान 2024-25 या आर्थिक वर्षात किती टक्केपर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 6.4, ऑप्शन बी 8.2, ऑप्शन सी 7.2, ऑप्शन डी 6.8. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6.4. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे? ऑप्शन ए प्रतिभाताई पाटील, ऑप्शन बी APJ अब्दुल कलाम, ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी प्रणव मुखर्जी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी प्रणव मुखर्जी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल आहे? ऑप्शन ए 6.3, ऑप्शन बी 6.5, ऑप्शन सी 6.7, ऑप्शन डी 6.8. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए निलिम कुमार, ऑप्शन बी अमिताभ गुप्ता, ऑप्शन सी अमिताभ कुमार, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए निलिम कुमार. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. 2022 वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए निलिम कुमार, ऑप्शन बी अमिताभ गुप्ता, ऑप्शन सी अमिताभ कुमार, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमिताभ गुप्ता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? ऑप्शन ए अतुल पाटणे, ऑप्शन बी राजीव कुमार, ऑप्शन सी तारा भवाडकर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अतुल पाटणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना यांची बदली कोणत्या पदावर करण्यात आली आहे? ऑप्शन ए उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव, ऑप्शन बी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रधान सचिव, ऑप्शन सी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? ऑप्शन ए UPS मदन, ऑप्शन बी S चोकालिंगम, ऑप्शन सी जोगेश्वर सहारिया, ऑप्शन डी राजीव कुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन डी राजीव कुमार. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. देशाच्या आर्थिक वाढीचा दर 2023-24 या आर्थिक वर्षात किती होता? ऑप्शन ए 7.2, ऑप्शन बी 7.8, ऑप्शन सी 7.9, ऑप्शन डी 8.2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8.2. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारतात सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत किती टक्के झाली आहे? ऑप्शन ए 43.3, ऑप्शन बी 53.3, ऑप्शन सी 63.3, ऑप्शन डी 56.3. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 53.3. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. विश्वचषक खो खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी पणजी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. विश्वचषक खो खो स्पर्धेत किती देशांचे संघ सहभागी होणार आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 22, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 26. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 24. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च अँड प्राईस यांच्या अहवालानुसार लोकसंख्येतील उत्पन्न असामान्यतेची सांख्यिकीय माप गिनी गुणांक 2023 मध्ये किती होता? ऑप्शन ए 0.410, ऑप्शन बी 0.390, ऑप्शन सी 0.387, ऑप्शन डी 0.378. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 0.410. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. विश्वचषक खो खो स्पर्धेत जगभरातील किती संघ या स्पर्धेत खेळणार आहेत? ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 34, ऑप्शन सी 36, ऑप्शन डी 39. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 39. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. विश्वचषक खो खो स्पर्धेत पहिला सामना उद्घाटनाचा सामना कोणत्या 2 देशांमध्ये खेळला जाणार आहे? ऑप्शन ए भारत नेपाळ, ऑप्शन बी भारत भूतान, ऑप्शन सी नेपाळ भूतान, ऑप्शन डी कॅनडा भूतान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत नेपाळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन ए जिनिव्हा, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी काठमांडू, ऑप्शन डी दावोस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दावोस.
नंतरचा प्रश्न क्रमांक 18. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए अरुणा ढेरे, ऑप्शन बी गौरी देशपांडे, ऑप्शन सी शांता खोकले, ऑप्शन डी डॉक्टर तारा भवाडकर. यांचा आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर तारा भवाडकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नीलिम कुमार हे कोणत्या भाषेतील कवी आहेत? ऑप्शन ए आसामी, ऑप्शन बी बंगाली, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी तेलुगू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आसामी. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अमिताभ गुप्ता हे कोणत्या भाषेतील कवी आहेत? ऑप्शन ए बंगाली, ऑप्शन बी आसामी, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी संस्कृत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बंगाली. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास मला क्षमा असावी. धन्यवाद.